मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. त्यांना देखील वाटत असलं काल परवाची गोष्ट आहे हो, काल परवाची गोष्ट आहे. बोलू नाही हो कीर्तनात, पण बोलायची वेळ आली. सज्जन हो, माफ करा मला. अरे 3 दिवस सुद्धा झालं नाही रे, माझ्या भारत मातेच्या कुशीमध्ये एका माऊलीला जाळून मारलं दादा. त्या भारतात जन्माला आलो, पण ज्या भारतानं जगाला रामायण शिकवलं, त्या भारतात जन्माला आलो, पण ज्या भारतानं जगाला महाभारत शिकवलं, त्याच भारतात जन्माला आलो. लक्षात ठेवा, आया बहिणीच्या पदराला जर कधी हात लावला ना, तर दुर्योधनासारखी गत झाल्याशिवाय राहणार नाही. हा आमच्या भारताचा इतिहास आहे. लक्षात ठेवा, छत्रपतींच्या समोर एकदाच सुभेदाराची सून आली होती. माहिती आहे तुम्हाला, इतिहास सर्वांना ज्ञात आहे. पण सुभेदाराची सून होती सुंदर राजशी, राजा शुभान धाडले जशी जा तशी. माझ्या राजाचं महत्व आहे दादा. वय 14 वर्ष होतं, फक्त 14 वर्ष. आणि 14 वर्षाच्या राजासमोर एक न्याय आला होता. राजाच्या पाटलाचा एक न्याय आला होता, राजाच्या पाटलाचा. महासाहेबांनी सांगितलं, शुभा 14 वर्षाचं वय आहे तुमचं, निर्णय व्यवस्थित घ्या. महाराष्ट्र पाहणारे उघड्या डोळ्यानं स्वराज्यासमोर निर्णय देताय. काय म्हणावं माझ्या राजानं, काय म्हणावं? पाटलाला विचारलं, रांजेगावचे पाटील का? पण होय, मी रांजेगावचा पाटील. माझ्या बहिणीच्या पत्राला हात लावला की नाही? बोला. लावला मी माझ्या. तू कोण सांगणारा मला? शिवाजी राजे भोसले म्हणतोय स्वतःला. राजा समजतो, स्वयंघोषित राजा आहे तू. तू स्वतःला राजा समजत असेल, पण मी तुला राजा म्हणायला पाहिजे ना. मी तुला राजा म्हणायला पाहिजे ना. मी तुला राजा समजत नाही. राजे, भुईमुगाच्या शेतातला एखादा झुरपड उपटला म्हणून शेताला फरक पडत नसतो. उपटला असेल एखादा झुरपड, काय फरक पडला तुम्हाला? काय उत्तर द्यावं माझ्या राजानं? सांगू पाटील, सांगू पाटील, देऊ उत्तर तुम्हाला. ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सकट खावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा. कोणी अधिकार दिला? पाटील. पाटील म्हणाले, राजे माझा अधिकार आहे, तो स्वतःचा अधिकार आहे. पाटील तोंड सांभाळून बोला. माझ्या राजानं सांगितलं, यसाचे आत्ताच्या आत्ता राजाच्या पाटलाच्या मुसक्यावर. अरे मराठ्यांच्या रक्तानं लाल झालेली माती अजून आपल्या झुकली नाही, ती माझ्या शिवाजी छाती. संभाजी सारखा, शिवाजी सारखा वीर झाला याच मातीत खरा हिरा. अरे मरण ज्यांच्या समशरीवर, तोच मर्द मराठा खरा. ज्या मातीवरती शिवाजी जन्मला, ज्या मातीवरती संभाजी घडलाय, अरे त्याच मातीवरती अक्षरा घडला, आणि त्याच मातीत हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकलाय. तीच ही माती आहे महाराज, तीच ही माती आहे. त्या मातीत जन्माला आलेली माणसं आहे. म्हणून मी दुर्दैवाची गोष्ट सांगतो, त्या माझ्या माऊलीला श्रद्धांजली वाहतो. हैदराबादची ती माऊली आहे, ज्या माऊलीवरती अत्याचार बलात्कार व्हावा, तिला जाळून मारावं. दादा, मला कधी कधी प्रश्न पडतो, अरे आपण त्याच भारतातली माणसं आहे का, ज्या भारताच्या मातीनं, अरे ज्या भारताच्या मातीनं माझ्या माय माऊलीचा पदर राखलाय, आपण त्याच भारतातली माणसं आहेत का? अरे या भारतातल्या गिधाडाला कळलं होतं सीतामैयाची आबरू वाचवावी, या भारतातल्या गिधाडाला कळलं होतं माय माऊलीची आबरू वाचवावी, पण अजून माणसातल्या गिधाडाला कळलं नाही. याच्यासारखं दुर्दैव ते कोणतं असेल दादा? याच्यासारखं दुर्दैव कोणतं असेल? कधीतरी विचारा मनाला, आपण त्याच भारतातली माणसं आहेत का? एक सांगू दादा, मनाला दुर्दैव वाटतं म्हणून सांगतो. आज आपण ज्यांचं वर्णन करतोय त्या ज्ञानियांचे राजा आहेत, साधकांच्या मायबाप आहेत. उभारीला ध्वज
कीर्तनामध्ये टाळी वाजवल्या विना राहायचं नाही. लक्षात ठेवा, कीर्तनात टाळी वाजवल्या विना राहायचं नाही. त्याचं कारण आहे, आमच्या संगमनेरी भाषेत आम्ही नेहमी सांगत असतो, जर एखाद्या पिकावरती रोग पडला, जर एखाद्या पिकावरती रोगाट पडला, रोगाट, तर त्याच्यावरती फवारणी मारावी लागते. तसं कीर्तनामध्ये झोप आली रे हरी, पहिल्यांदा टाळी वाजवायची, मुखानं नामचिंतन करायचं. त्याचं कारण असं आहे महाराज, कीर्तनामध्ये झोप येत नाही, आणि कीर्तनामध्ये झोप आली रे आली का पहिलं नामचिंतन हे एकमेव औषध आहे. म्हणून माझा ऐका जरा, ऐका जरा. जर कुणी झोपलं तर त्याला झोपू देऊ नका, जर कुणी उठलं कीर्तनातून त्याला उठून देऊ नका. त्याचं कारण असं आहे दादा, त्याचं कारण असं आहे, कीर्तनामध्ये पाप तरंगत असतं लोकांचं, आणि जर तुम्ही उठला तर तुमच्या माथ्यावर ते पाप बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, कीर्तनात उठू नका, कीर्तनात बडबड करू नका, कीर्तनात नामचिंतन केल्याविना राहू नका, कीर्तनात टाळी वाजवल्या विना राहू नका. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण असं आहे, उद्या संध्याकाळपर्यंत आपण कीर्तनात हजर राहू की नाही याची गॅरंटी नाही आहे. आणि म्हणून कीर्तनामध्ये टाळी वाजवत जा, कीर्तनामध्ये नामचिंतन करत जा. विठाला काय गॅरंटी आहे महाराज आपल्या देहाची, सांगा ना, काय गॅरंटी आहे? आता मी बोलतोय, आता मी कीर्तन करतोय, फार गोड बोलतोय, पण इथून जाताना धडकलो, मेलो, काय गॅरंटी आहे? दिला दादा, टाळी वाजवा मोठ्यानं, असं टाळी वाजवायचा, प्रत्येक प्रमाणाला टाळी वाजवायची. आणि कीर्तनामध्ये एक विशेष आहे, मला टाळी वाजवली ना माणसं फ्रेशच होतात. अशी खाली मान टाकायची नाही. ते सूर्यफूल माहिती ना, सूर्यफूल नाही माहित, सूर्यफूल नाही माहित, ते सूर्यफूल अशी मान खाली टाकतं बघा, अशी मान नाही खाली टाकायची, अशी गुलाबासारखं टवटवीत बसायचं. तुमच्यावर काय टेन्शन नाही ना? नाही ना? नाही ना? बोला ना मग मोठ्यानं, टेन्शन नाही ना? हा, मग बोलत चला जरा, असं बोलल्यावर जरा बरं वाटतं. तुम्ही आहेत असं वाटतं मला, दुसरं काही. ऐका महाराज, संसार आहे, माया आहे. मी मगाच्या धरून पाहतोय, 1 तास झालाय दादा कीर्तनाला सुरुवात होऊन, 1 तासापासून पाहतोय, सर्वांचे चेहरे पाहिले, पण उग एखाद्याच्या मौतीला आल्यावानी, एखाद्याच्या दाव्याला आल्यावानी अशी चेहरे पाडले गड्या. मायाका बघत यात, टाकामाका बघत यात, कोण गायकाका बघत आहे, कोण वादकाकडे बघत यात. असं नका बसू महाराज, असं गुलाबासारखं बसायचं. आता तुम्हाला सांगू का, तुम्ही असे का झालात? खरं सांगू का, खरं सांगू का, खरं सांगू का? त्याचं कारण असं आहे महाराज, तुम्हाला बळच इथं आणून बसवलंय. बळच इथं आणून बसवलंय, तुम्हाला इथे येऊ वाटत नाही महाराज. गोड परमार्थ लागे कडू, विषय विषयांचा पडी पाडू, आणि गोड परमार्थ लागे कडू ना. माझी माऊली म्हणते, लोकांना विषय आवडतात, पण त्या भगवंताचं सुख आवडत नाही. हे दुर्दैव आहे महाराज. हा तुमचा दोष नाही आहे, हा तुमच्या प्रपंचाचा दोष आहे. प्रपंच आहे ना, पहा असा आहे, प्रपंच शेवटपर्यंत माणूस करतो, पण प्रपंचामधून, थोडक्यात मायामधून दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. आपण कितीतरी प्रमाण ऐकतो, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता देशाक्षीन पावला, माया वेष्टीला. किती गोड वर्णन आहे महाराज, किती गोड वर्णन केलं, किती गोड वर्णन केलं. माया वेष्टीला जीव माझा. अरे सांगा ना, माझे स्वयत नेन ती कोणी, कोण आहे असं हो जे माझं स्वयत नेल? कोण आहे असं मला या मायेतून मुक्त करील? आहे का कुणी असा? माया आहे महाराज. माया माणसाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. पहा ना, आता या कीर्तनात जास्त मायाच दिसतात, या कीर्तनात जास्त मायाच दिसतात. माया म्हणजे कोण? माया. आणि आपल्याला काय झालंय महाराज कीर्तनात यायला? आपल्यापेक्षा स्त्रिया जास्त दिसतात, मग आपणच का कमी पडलो कीर्तनामध्ये?
पहा ना, प्रत्येक कीर्तनात बघा, त्याचं कारण आहे महाराज, त्याचं कारण आहे महाराज. माया दोन प्रकारची असते, एक संसारी माया असते आणि एक दैवी माया असते. पहा बरं का, जी दैवी माया आहे ना ती फार गोड असते, पण जी संसारी माया आहे ना ती फार दुःखदायी असते. हो, संसारी माया दुःख देते महाराज. तुम्ही पहा, जीवनामध्ये सर्वात जास्त दुःख जर कुणापासून होत असेल तर संसाराच्या मायापासून होतं, बरोबर ना. सर्वात जास्त दुःख जर कुणापासून होतं, जसं लग्न झालं ना, लग्न होत, तुमचं लग्न झालं नाही झालं, अवघड गाड्या. मग ज्याचं लग्न झालं ना महाराज, लग्न पहा ना, त्या लग्नामध्ये आपल्या पाठीमागं माया चालू होते. माया, किती गोड वर्णन आहे त्या लग्नाचं महाराज. हे हिंदू धर्मामध्ये लग्न लागण्याची फार गोड पद्धत आहे. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वर. कोणाचं लावायचं असेल तर बोलवा बरं का मला. शुभ गण सावधान सावधान. किती गोड वर्णन आहे महाराज त्या लग्नामध्ये. पहा ना, सगळे असे नवरदेवाच्या पाठीमागे असतात. नवरदेव असा पुढे घोड्यावर चलवतो महाराज. त्याच दिवशी घोडा मिळतो का नाही महाराज, त्याच दिवशी घोडा. किती मजा नवरदेवाची, किती मजा. आणि त्या दिवसापासून नवरदेवाला सांगतात, आरी लग्न गती समीप नवरा घेऊन या. काय म्हणतात पुढं, नाही पाठ नाही गाड्या म्हणून तुम्हाला विचारतोय. वाघरा, किती गोड्यावर. आपल्याला वाघा म्हणतात, त्या दिवशी वाघा म्हणतात. आणि महिन्याने जाऊन पाहिलं नवरदेवाकडं, नवरदेवाचा चेहरा असा पडलेला. मस्त भाऊनीच पाहतो गाड्या. त्याला विचारलं का, भाऊ काय झालं, काय म्हणतो, बायको डिमांडच देत नाही गाड्या, बायको डिमांड देत नाही. मला याला तर प्रपंच म्हणतात. याला काय म्हणतात, हे मना ऐकून ठेव रे तुपेवाडी मधल्या मना. हे मना नको नको गुंतू माया जाळी. गुंतू माया किती गोड वर्णन आहे महाराज. हे मना ऐक रे तुपेवाडी मधल्या मना, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचून या. कोण वाचील तुला दादा, कोण वाचील रे, सांगणार रे मना. हे मना, अरे सोडविना कोणी पाठीची बहिणी, शेजारची कामी न दूर राये. सोडविना कोणी तुझ्या जालना जिल्ह्याचा आमदार खासदार. कोण सोडेल. ज्यांच्या माग तू महिनाभर फिरत होता ते मुख्यमंत्री पदासाठी भांडत होते रे मना. मी पुन्हा येईन पुन्हा येईन. अरे मना तुझी फजिती होईल रे मना. किती गोड मारा. माझ्या तुको बोलायला 16व्या शतकात कळलं होतं दादा. हे सोडविना कोणी देशीचा चौधरी, म्हणजे आमदार खासदार कोणी नाही सोडवणार तुला म्हणा. हे ऐक रे तुपेवाडी मधल्या म्हणा. 500 रुपयासाठी मतदान तू करतोस रे म्हणा, आणि 5 वर्ष ते बुकिंग म्हणा. 500 रुपयासाठी माणूस स्वतःला विकून घेतो महाराज. बकराची किंमत किती आहे,
5,000 बरोबर ना. बकराची किंमत किती? तुमच्याकडे 10,000ला असेल, आमच्याकडे 5,000ला आहे. बर, मेंढीची किंमत किती आहे? 10,000ला. 10,000ला लोकर मिळते म्हणून. 500 रुपयाला कोंबडी मिळते, 1000 रुपयाला कोंबडी मिळते. आणि माणूस कितीला मिळतो माहिती का? माणूस फक्त 300 रुपयाच्या बॉटलीवर माणूस मिळतो. बाटलीवर. बाटली कळली ना तुम्हाला? नाही कळली? दुधाची म्हणतोय मी. विठाला विठाला विठाला. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.